आज योगायोगानं बैरमात फिरायसाठी मी आलो होतो, पण बैरमात एक असा पडद्यामागचा चेहरा, हा चेहरा तुम्ही पाहून झाले वरच्या केसाला नको चेहऱ्याला पाहिजे. हा चेहरा आहे आलू वांग्याची भाजी आणि गपगप शिरा नावाचं वराळीचं जे गीत लिहिलं, त्या गीतावर नाचणारे गाणारे आणि आर्ट करणारे जे कलाकार लोक पाहिले, पण खरं गाणं लिहिणारा माणूस आमचे रुपेश भाऊ सराटकर आहेत. कांडलीतले योगायोगानं बैरमात भेटले. तर रुपेश भाऊचं एक स्पेशल बैरम बाबावर नवीन एक गाणं येणार आहे, ते पहिल्यांदा गाण्याचा तुम्ही प्रमो आहे का काय? तर चांदूरबाजार तालुक्याची जत्रा इतकी पुराणी, बहिरमबाबाच्या जत्रेची ऐक रे गजब कहाणी. जरा पायऱ्या गाठन गाठून चढ डोंगर, 108 जरा पायऱ्या गाठन गाठून चढ डोंगर. बघ डोंगरावर बहिरम बुवाच्या रूपात शिवशंकर, बाबा बहिरम बहिरम बहिरम, बाबा बहिरम बहिरम बहिरम, बाबा बहिरम बहिरम बहिरम, बाबा बहिरम बहिरम बहिरम. तर रुपेश भाऊनं एवढं काय राजो, लाखो त्याच्यावर आता लोक रील बनल्या आणि त्या रीलले आता लोक करोडो मिलियन मध्ये, शब्द जास्त होते तो, पण एक मोठ्या मिलियन मध्ये त्या रीलले लोकांना पाहिलं. असं आलू वांग्याची भाजी गपगप शिरा हे आपल्या वराडी खाद्य संस्कृतीतला एक घटक आहे. रुपेश भाऊ कसं काय सुचलं राजे? होते रोज खातो पण सुचलं नाही आम्हाला, तुम्हाला कसं काय सुचलं ते? नाही, एक दिवस आम्ही कविठाला, आमचे नातेवाईक आहे म्हणजे शिरसगावचे नातेवाईक आहे, कविठाला जेवण ठेवलं होतं. तर जेवणासाठी रोडगा आलू वांग्याची भाजी होती. तर मी आणि पुतण्या आम्ही तिथे चाललो होतो. जाता जाता गाडीवर आम्ही हसी मजाक आपण करतो, मस्ती मस्तीत मी कविता वगैरे लिहित होतो. लिहिता लिहिता कुठे गाणं सुचतं कधी आपण बनवतो. आम्ही तिथं बनवता त्याच्यात ध्रुपद बनलं, पहिलं कडवं बनलं, हसत गेलो. त्याच्यानंतर त्यांना सांगितलं की काका म्हणे खूप मस्त झालं हे, जर पुढं करत असाल तर. मग त्याच्यानंतर आम्ही पूर्ण करत 1-2 दिवसात लिहून टाकलं. बरं, आता तुम्ही ते गाणं लिहिलं आलू वांग्याची भाजी गपगप शिराचा कार्यक्रम आहे. आता ज्या पद्धतीनं मला माहित झालं की बैरम बाबावर गीत येत आहे, तर नेमकं बैरम बाबावर गीत आम्हाला नाही सुचलं, तुम्हाला कसं काय सुचलं ते? नाही, आम्ही मागच्या वेळेस म्हणजे आता 1-2 वर्षा पहिले एक स्पंदन ग्रुप म्हणून आहे अमरावतीमध्ये. त्या अमरावतीमध्ये स्पंदन ग्रुपचे तिथं मी टेक्निकल एज्युकेशनसाठी चाललो होतो. म्हणजे मी नाटक वगैरे आहे, माझे वडील नाटकात काम करायचे, मी नाटकात काम केलं, ऍक्टिंग वगैरे केली होती, शॉर्ट फिल्म वगैरे केल्या. टेक्निकल नॉलेज नाही म्हणून तिथे गेलो, तर त्यांनी प्रोजेक्ट दिला होता बहिरमचा. ते मी तिथे येऊन गेलो, बहिरमचा आम्ही शूट केलं. बहिरमचा डॉक्युमेंटरी म्हणून करायचं म्हणून प्रोजेक्ट केला. चौधरी साहेबांना भेटलो, चौधरी साहेबां थ्रू आम्ही थोडं विश्वस्त तर त्यांच्या थ्रू थोडंसं त्यांनी पण आम्हाला सगळं मदतही केली. पण काही कारणामुळे प्रोजेक्ट रखडला. तर आता प्रोजेक्टच्या बाहेर काय करायचं, तर त्यावेळेसच गाणं सुचलं, गाणं लिहून टाकलं. म्हटलं आता ज्यावेळेस आपल्याला प्रॉपर चान्स येईल करायचा त्याचा, त्यावेळेस आपण हे बैरमचं गाणं करू म्हणजे करूच. बरं, मला एक सांगा रुपेश भाऊ, गाणं सुचलं तुम्हाला ठीक आहे, हे गाणं काच्यावर येणार आहे आणि त्याचं म्हणजे आतापर्यंत शूटिंग किती झालं आणि कसं झालंय? दादा आता कसं आहे, माझ्याकडे गाणे येतात कधी, आता तर 1-2 मूवीचे गाणे आले, पण आपण दुसऱ्याला गाणे देतो किंवा दुसऱ्याकडून आपण म्हणजे त्याच्या चॅनलची पब्लिसिटी होते, त्याचं चांगलंच आहे म्हणा, आपल्याला प्रोजेक्ट देतं. पण विचार असा केला की आपणही स्वतः आपल्यासाठी थोडंसं काहीतरी करू. तर सिनेमोर मीडिया म्हणून चॅनल आहे युट्यूबचं, त्या सिनेमोर मीडिया चॅनलवरती हे गाणं आपलं पहिलं पडणार आहे. असं ज्या प्रोजेक्टनं आपण गाणं तयार केलं होतं त्याच गाण्यापासून आपण आपलं चॅनल उठवायचं असं ठरलं होतं. आम्ही ते पूर्ण त्या गाण्यावर काम वगैरे चालू आहे, ते संपतच आलं जवळपास. तर सिनेमोर मीडिया हे चॅनल जे आहे युट्यूबचं, याच्यावर ते पहिलं गाणं पडणार. तर रुपेश भाऊ, आपण जर पाहिलं तर एक सुंदर हिंदीतलं गाणं आहे, दिलबर की घूंघट की आड़ से दिलबर का. कोणतं कसं आहे गाणं ते? घूंघट की आड़ से दिलबर का, दीदार अधुरा रहता है. हे गाणं हिंदी म्हणजे सृष्टीतलं समीर या माणसाने दिलं, पण आतापर्यंत तो व्यक्ती कधी आपल्याला दिसला नाही. पण असंच एक आलू वांग्याची भाजी न गपगप शिरा रे, त्या गाण्याचे गीतकार रुपेश भाऊ. रुपेश भाऊ, आज जर आपण पाहिलं की वराडी शब्दशैली, माया वराडी भाषेची महती सांगू काय, अति लोक नदीले बी म्हणतात राजीव पूर्ण माया. वराडी भाषेत खरंच गीत संस्कृती कायम राहू शकते काय बैरम बाबाच्या कृपेनं. तुमचं हे जर गाणं हिट झालं तर अजून पुढे काही प्लॅनिंग आपलं आहे काय? हो, पुढं असं आहे
की आपण म्हणजे वराडी बेस तर सोडायचाच नाही आहे. हा काही काही वराडीचे गाणी पण काही काही जे गाणे आहे ते हिंदीमध्ये आहे, काही मराठीमध्ये आहे. तर आता ह्या चॅनलवरती पूर्ण गाण्याचे आपण बरसातच करणार आहे. तशी तर हा काही शॉर्ट फिल्म्स राहील. जर कृपा झाली वरच्याची चांगली तर काही फीचर फिल्म्स वगैरे पण करायचं प्लॅनिंग आहे. पण ते जर वरच्यान ताकद दिली तर, नाही तर आपण आपला उकीर काढणं चालू आहे. उकीर काढणं. तर हे आहेत वराडी गीतकार रुपेश भाऊ सराटे. मी 2-3 जे बोललो, सराटकर ते श्रुती गावंडे बरोबर. श्रुती गावंडे, अनिकेत देशमुख याच्यासोबत ते आलू वांग्याची भाजी आणि गपगप शिरा जे गाणं लिहिलं तो चेहरा आज मी तुम्हाला दाखवला. आता बैरम बाबाच्या जत्रेनिमित्त, बैरम बाबाच्या इतिहासानिमित्त त्याचं एक लवकरच जे गाणं आहे हे आता कोणतं चॅनल सांगितलं तुम्ही? सिनेमोर नावाच्या युट्यूब चॅनलवरही लवकरच प्रदर्शित होणार आहे. तर नक्की ते गाणं पहा आणि आपल्या वराडी भाषेची जी संस्कृती आहे, गीत संस्कृती चालली पाहिजे. आणि त्याच्यासोबत बैरमची यात्रा बाबा काय लागते म्हणा, बैरमची अंडी म्हणा, बैरमची अंडी दूर झाली थंडी, दूर पाहिजे थंडी. मग बैरमची जत्रा लागली, चला बैरमच्या जत्रेत घ्या. लहान लेकरांना बाई आणा, बया आणा, खेळणे आहेत, कपडे आहेत, विशेष म्हणजे माणसाठी खास बैरमची अंडी आहे. आणि सोबत जर तुम्ही बैरमच्या अंडी सोबत एखादी 90 आणली तर बैरमची अंडी आणि दूर पाहिजे थंडी.